दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण 26 जानेवारी निमित्त पुरंदर किल्ल्यावरती आलेलो आहे आणि त्याच्यासाठी आमचे नेहमीप्रमाणे मागच्या वेळेस 5 मावळे होते, यावेळेसही 5 मावळे आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं तर इथं भगवा झेंडा फडकवलेला आहे मिलिटरीवाल्यांनी. इथे मिलिटरीचा बेस कॅम्प आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे इकडे. आणि तुम्ही जर पाहिलं तर आमचे पहिले मावळे मिस्टर मनोज पुरोहित, जरा पाहता का इकडे, जय भवानी, जय शिवाजी. दुसरे मावळे मिस्टर राहुल सुतार, जय भवानी, जय शिवाजी. हे आमचे तिसरे मावळे, ह्यांना तर आपण ओळखतच असतो. राजू सितप. राजू सितपची बॉडी जरा उतरलेली आहे कारण की त्यांचं लग्न झालेलं आहे. राजू भाऊ हसता आहेत. आणि हे आमचे फायटर मिस्टर नवनाथ गुजर, ज्यांना चीनमध्ये जाण्याचा योग आला होता, पण त्यांनी आपला महाराष्ट्र सोडून जाणं पसंत नाही केलं आणि चीनला लाथ मारूनलेले आहे. आणि त्यांचं एकच मत आहे की चायना नो चायना, मेड इन इंडिया, मेड इन महाराष्ट्र. नवनाथ भाऊ, आपले जरा ब्रीदवाक्य जरा बोलाल का? भारत माता की. बोलता नाही बोलता जय भवानी. आणि तुम्ही जर पाहिलं तर इथे वज्रगड पण जवळच आहे. वज्रगड हा पुरंदर किल्ल्याला लागूनच आहे, त्यामुळे इथे खूप फिरण्यासारखं खूप आहे. बऱ्यापैकी फिरण्यासारखे इथे पॉईंट्स आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं तर इथेही झेंडावंदन झालेलं आहे. सकाळी मिलिटरीवाल्यांनी इथे पण येऊन केलेला असणार आहे. भगवा झेंडा फडकवलेला, आपला महाराष्ट्राचा भगवा झेंडा. आणि इकडे वरती जर पाहिलं तर बरेच तुम्हाला बुरुज वगैरे दिसतील. लोक शिवाजी महाराजांनी जे सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा उभ्या केलेल्या आहेत, त्या जर तुम्ही पाहिल्यात तर लगेच तुम्हाला तुमच्या समोर दिसतीलच. त्या खूप चांगलं इकडे हे केलेलं आहे. सिस्टीम बऱ्यापैकी चांगली आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर शत्रूंना फसवण्यासाठी खास करून इथे अशा पायऱ्या केलेल्या आहेत की शत्रूंना वाटलं पाहिजे की इथून पटकन जाऊन मावळ्यांना पकडता आलं पाहिजे, पण त्या डायरेक्ट खोल दऱ्यातच जात आहेत. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर हे असं फसवेगिरी केलेलं आहे. म्हणजे त्यावेळेच्या कारागिरांची आपल्याला नक्की माहिती कळते आहे. आणि जरा आपण आपले 2 शब्द प्रत्येक आपल्या मावळ्याला विचारूयात. तर आता आपल्यासमोर बोलत आहेत आपले मावळे मिस्टर नवनाथ गुजर साहेब, बोला. आज आपण ज्या किल्ल्यावर आलो आहे त्या किल्ल्याचं नाव आहे पुरंदर किल्ला. या पुरंदर किल्ल्याचे आधारस्तंभ मोरारबाजी देशपांडे यांच्या काय म्हणता येईल यांच्या बलिदानाने पावन झालेले हे हा एक गड आहे, हा एक किल्ला आहे. त्यांच्या बलिदानाने पावन झालेला हा किल्ला पुरंदर किल्ला. त्यांचं ब्रीदवाक्य होतं हर हर महादेव. ते हर हर महादेव म्हणायचे आणि मर्डर करायचे. आता आपल्या मनोगत व्यक्त करतायत मिस्टर राजू सितप. पुरंदर किल्ल्यामध्ये फिरून मजा आली. शिवाजी महाराजांनी जेवढी धावपळ केली त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त वाटली, पण बरं वाटलं. मजा येईल. इकडे मिलिटरीवाल्यांसाठी पिण्याच्या टाक्या पण केलेल्या आहेत, पाण्याच्या वगैरे, त्या तुम्हाला दिसतील. आणि बरेचशी मंडळी मुलं आणि मुली कॉलेजच्या इथे तुम्हाला दिसतील आलेल्या. अरे आपल्या हातातले काटे कधी काढायचे? अरे कॉलेजवाले जाऊ दे, ते काटे खरोखरचे वारपेन झाले आपल्याला. आपल्या राऊतच्या हृदयाचे वार होतात ते करता येत नाही. जॅकेट टाक ना.